रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आ हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगतश्रेष्ठ तुकाराम महाराज की जय संत नामदेव महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय रूप रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी रूप रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप रूप पाहता लोचनी रूप रूप पाहता लोचनी सर्व सुखाचे आगर
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् आणि परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। सद्गुरु भगवान पंढरीनाथ महाराज की जय। आज आपण संत ज्ञानेश्वर विरचित हरिपाठातला पहिला जो हरिभक्तीचा जो अभंग आहे तो आपण बघणार आहोत आणि त्या अभंगाचे एक एक पदर एक एक शब्द आपण समजून घेणार आहोत। देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या तेने मुक्तिचारी साधियेल्या। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी। आसोनी संसारी जिव्हे वेग करी आसोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना ओ ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना। द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी। आता आपण या हरिपाठाच्या पहिल्या अभंगाचं निरूपण आता बघूयात। ज्ञानदेवांनी हे जे हरिपाठाचे 28 अभंग आहेत हे 28 अभंग आपल्या अंतर्मनातल्या भावानं भक्तीनं ओथंबलेले असे हे शब्द आहेत। भगवंताच्या भक्तीमध्ये पांडुरंगाच्या भक्तीमध्ये विलीन होण्यासाठी सर्वसामान्य लोकांना रस उत्पन्न व्हावा भक्ती उत्पन्न व्हावी आणि त्याच्यामध्ये त्यांनी रमावं हा आंतरिक हेतू ठेवून त्यांनी हे 28 अभंग रचलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कृत्रिमता नाही। महाराज अत्यंत मार्दवतेनं ज्ञानेश्वर माऊलींनी हे अभंग रचलेले आहेत।
आपण एकेका त्या ओळीचा अर्थ आता बघूयात. निवृत्तीचे शिष्य ज्ञानदेवांनी सर्वसामान्य लोकांसाठी या हरिपाठातून नामचिंतन केलेलं आहे आणि नामचिंतनाचा हा मार्ग कशा पद्धतीचा सोपा आहे हे त्यांनी आपल्या वाणीतून व्यक्त केलेलं आहे. आता या संजीवन शब्दाबद्दल आता आपण विचार करूयात की कशा पद्धतीनं त्यांचे आंतरिक शब्द सर्वसामान्य लोकांसाठी हे भक्तीनं ओथंबलेले कशा पद्धतीनं आलेले आहेत आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे. कशा पद्धतीनं ईश्वराची भक्ती करण्यासाठी, पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी ज्ञानदेवांनी सांगितलेला आहे. आता बघा, पहिला जो शब्द आहे तो देवाची द्वारी अशा पद्धतीचा आहे. देवाची द्वारी तर आम्ही नेहमीच जातो. आपण म्हणाल तुम्ही आम्हाला वेगळं काय सांगताय, देवाच्या मंदिरात गेलो की आम्ही देवाच्या दारातूनच जातो किंवा देवाच्या दारातून नतमस्तक होतो त्याच्यासमोर, किंवा आम्ही घरी जे आहे ते आमचं देवघर जे आहे त्याच्यासमोर त्याच्या दारामध्ये सुद्धा आम्ही काय करतो, देवाची द्वारीच उभा असतो ना. मग ज्ञानदेवांनी वेगळं काय सांगितलेलं आहे तर ज्ञानदेव म्हणतात की ईश्वराच्या सान्निध्यात जाणं, भक्तीनं ओथंबलेल्या अंतःकरणानं या काया वाचा मने आणि पूर्ण इंद्रियाला म्हणजे ओथंबून हे जे शब्द आलेले आहेत या सर्वांच्या मदतीनं ईश्वराचं नाम घ्यायचं, भक्ती गायची आणि त्या पद्धतीनं देवाची या द्वारी उभं राहायचं. बरं, किती वेळ उभं राहायचं आणि द्वार म्हणजे तरी काय तर सर्वसामान्य लोकांच्या मनाची जी अवस्था आहे, ज्याला आपण उन्मनी अवस्था, ती प्राप्त झाल्यानंतर म्हणू शकतो. हे जे आपलं शरीर आहे, या शरीरामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारची द्वारं आहेत. 2 द्वारं म्हणजे डोळे आहेत. या डोळ्यांनी पांडुरंगाचं साक्षात रूप बघायचं आहे, आपण जसं बघतोय तसं पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं. कान जे आहेत, या कानांनी आपल्याला मधुर वाणीतले भक्तिगीतं ऐकायचीत, अभंग ऐकायचीत, कीर्तन ऐकायचे, प्रवचन ऐकायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या 2 कर्णाने ऐकायचं. मग मुखाने काय करायचं तर मुखाने नाम घ्यायचं. जसं प्रल्हादानं नाव घेतलं गोविंद गोविंद गोविंद, अशा प्रकारचं नाम नारायण नारायण नारायण. हनुमंताने नाव घेतलं श्रीराम श्रीराम श्रीराम. अशा पद्धतीचं काया वाचा मने करून ईश्वराचं नाम आम्हाला घ्यायचं आहे. आता मंदिराचं द्वार अशा प्रकारचं इथं काही अपेक्षित नाही आहे, म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी देवाची द्वारी म्हटले. मनाचं द्वार उघडा, आपल्या मनाचं द्वार उघडून आपल्याला पुढे जायचं आहे आणि या मनाचं द्वार उघडून आपल्याला बाकीचे सगळे जे आपले खळ आहेत, बाकीचे सगळे काम क्रोध मद मोह मत्सर, हे जे दांभिकपणाचे जे लक्षणं आहेत किंवा आपण ज्या आपल्या या शरीरामध्ये ते स्थित आहेत, ते सगळे बाजूला सारण्याचा प्रयत्न करायचा. मी म्हणतो प्रयत्न करायचा. का? कारण ते एवढं सहजासहजी शक्य आहे का तर नाही, पण तरीही नित्यनेमानं जर आपण भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहिलो आणि आपल्या मनाचा दरवाजा जर उघडला आणि भक्तिचिंतनानं फक्त ईश्वराचं नेत्रोन्मिलन करत, कानानं त्याच्या वर्णनाचे शब्द ऐकत जर आपण मनाचं द्वार उघडलं तर ज्ञानदेवांना जे अपेक्षित आहे ते आपल्याला सिद्ध होण्यास काही वेळ लागणार नाही. आता या ठिकाणी जेथे मन भगवंताकडे वळते, आता कुठे कुठे वळतं मन भगवंताकडे तर ज्या मंदिरामध्ये आपण जातो त्या ठिकाणी शांत असं वातावरण असतं. घंटा वाजला की आपलं मन एकत्र येतं आणि एकत्र आल्यानंतर आपण भगवंताच्या सामोरी जातो, त्याला नतमस्तक होतो, त्याचं रूप आपल्या डोळ्याद्वारे आपण आपल्या हृदयामध्ये स्थित करतो आणि मग आपलं आणि त्याचं तादात्म्य एकरूपता निर्माण होते. आणि म्हणून या भगवंताकडे वळण्याचं जे हे आहे ते आपण मुखावाटे नाम घ्यायचं,
काना वाटे नाम ऐकायचं, डोळ्या वाटे देवाला बघायचं आहे, त्याला स्पर्श करायचा आहे. आणि या स्पर्शातून, या पाहण्यातून, या मुखातून जे आपण नाम उच्चारतो, ते कानानं जे ऐकतो, ते याच्यातून आपोआपच आपलं दार उघडल्या जातं. भगवद्गीतेमध्ये एक चिंतन आहे, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रजः अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा 18व्या अध्यायातला अध्याय 18व्यामधली ही 66वी ओळी आहे. याचा अर्थ आपल्याला बघू जाता तो या देवाची या द्वार या संकल्पनेशी जुळतो का आपण बघूयात. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला शरण ये असं भगवंत म्हणतात. कुणाला? अर्जुनाला. कुठे म्हणतात? युद्धप्रसंगी कुरुक्षेत्रावर म्हणतात की हे अर्जुना, सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला शरण ये, मला शरण ये असं भगवंत सांगतात. मग काय होईल? मला शरण आल्यानंतर मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. मी तुला तुझे जे जन्मीचे किंवा या जन्मीचे जे पाप आहेत त्याच्यातून मी तुला पूर्णतः मुक्त करीन. मामेकं शरणं व्रजः आणि अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. म्हणजे अशा पद्धतीचं मी माझ्याकडे आल्यानंतर, हे अर्जुना, तू माझ्याकडे आल्यानंतर मला पूर्ण काया वाचा मने करून तू एकाग्रतेनं जर शरण आलास तर मी तुझं सर्व पापापासून तुला मुक्त करील. तू शोक करू नकोस, तू दुःख करू नकोस, तुझे सगळं संचित मी काय करील? निवारण करील. तुला वाटते ना की मी जर बाण चालवला माझ्या गुरुवर आणि माझ्या तातश्रीवर, पितामह भीष्मावर, तर तुला काय होईल? तुझं संचित दुश्चित होईल, तू वाईट कर्माला लागशील. पण असं तू होणार नाही, कधी होणार नाही. तू सर्व त्याग करून त्याच्यानंतर तू मला शरण ये. मला शरण आल्यानंतर मी तुझं हे कदापिही अशा पद्धतीचं स्खलन होऊ देणार नाही. आणि म्हणून या श्लोकाचा साराचा विचार या देवाची द्वारीमध्ये आलेला आहे. भगवंताला कसं शरण जायचं आहे? अनन्य भावानं. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये अविश्वास म्हणा किंवा अनाभक्ती किंवा कुठल्याही प्रकारचा दुश्चित भाव नको आहेत. शरण जाताना मी एक मुमुक्षु आहे आणि तू महाकाय आहेस, तू हे विश्व निर्माण केलेला तू नियंता आहेस. हे भगवंता, मी तुला काया वाचा म्हणे तुला शरण आलेलो आहे. आणि या पद्धतीनं जर आपण आपल्या मनाचं फूल करून भगवंताच्या चरणावर वाहिलं ना तर भगवंत तुमचा होतो, वेळ लागत नाही काहीच. आणि खऱ्या अर्थी जर भगवंत आपला झाला ना तर या देहाचं सार्थक झालं असं आपण समजूयात. या देहामध्ये आपण उत्पन्न झाल्याचं सार्थक आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. दुसरी गोष्ट काय आहे की आम्हाला या देवाच्या सान्निध्यात जायचं. आम्हाला या मनाचा दरवाजा उघडून देवाची द्वारी जायचं आहे. आणि देवाची द्वारी गेल्यानंतर मग आम्हाला डोळ्यांनी भगवंताला बघायचं आहे. भगवंताच्या निर्मल्याचा सुगंध आम्हाला नाकावाटे घ्यायचा आहे. मुखावाटे त्याचं नामचिंतन गायचं आहे, त्याचं भजन गायचं आहे आणि कानावाटे ऐकायचं आहे. मनावाटे हे सगळं साठवायचं आहे आणि या देहाचं फूल हे ईश्वरार्पण करायचं आहे. इतकं सुंदर विचार एकाच देवाची द्वारी मध्ये ज्ञानदेवांनी सामावलेला आहे. बरं, ज्ञानदेव महायोगी होते, तपस्वी होते, ज्ञानी होते, परम आदरणीय होते, भगवंताच्या सान्निध्यातले अत्यंत लाडके असे ते शिष्य होते. ज्ञानदेवाला त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथांचा वरदान होतं आणि त्या नाथपंथाचं हे जे मेरू भांडार अशा प्रकारचं आपल्या या महाराष्ट्राला लाभलेलं आहे ते अनन्यसाधारण आहे. आणि म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण उभा राहायचा आहे. आता या क्षणभरीचं काय मार्मिकता आहे आपण बघूयात. आता याच्यामध्ये आता मनाला कशा प्रकारचं एकत्रित करायचं. आपण जेव्हा देवाची द्वारी जातो ना तेव्हा तुम्ही देवाची द्वारी जाऊन मनाचं जर दार उघडल्या गेलं नाही, भक्तीच्या सोपानाद्वारे ते उघडल्या जातं आणि तेच जर आपल्याला साध्य झालं नाही तर मग तुम्ही देवाची द्वारी जाऊन काहीच उपयोग नाही असं मला म्हणता येईल. का? कारण देवाच्या द्वारी गेल्यानंतर
आम्हाला आमच्या मनाचं द्वार आपोआप उघडता आलं पाहिजे किंवा उघडलं गेलं पाहिजे. मग तर यासंबंधी गीतेमध्ये ध्यानयोग यामध्ये अध्याय 6व्यामध्ये मनाच्या स्वच्छंद व एकाग्रतेविषयी एक श्लोक आहे, तो इथं उद्धृत करतो. मन एवं मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो, मन एवं मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो, बंधाय विषयासंगो मुक्ते निर्विषय मनः. याचा अर्थ आहे की मनच मनुष्याच्या बंधनाला कारण आहे व मनच मनुष्याच्या मोक्षाला सुद्धा कारण आहे. बघा किती सुंदर अर्थ आहे ते. इंद्रिय विषयापासून अनासक्त असलेले मन मोक्षाला कारण होते. यासाठी देवाची द्वारी उभा राहायचं आहे. कसं तर मनच मनुष्याच्या बंधनाला कारण आहे. माणूस इथं बांधला जातो. संसारामध्ये माणूस का बांधला जातो? कारण मनानं आपण गुंतलेलं, ही माझी पत्नी आहे, ही माझी मुलं आहेत, हे माझं घर आहे, हा माझा टी व्ही आहे, हा माझा सोफा आहे, या सगळ्यामध्ये मन गुंतलेलं असतं. या छपराच्या खाली मी राहतो म्हणजे हे माझं घर आहे. आणि म्हणून माणूस गुंतल्या जातो. आणि हे गुंतल्या गेल्यामुळे मन एवं मनुष्यानां कारणं बंधमोक्षयो, त्याच्यामध्ये सांगितलं की कारणं बंधमोक्ष, बंधनं आहेत माणसाला कुठंतरी, आणि या बंधनातून माणूस बद्ध होतो. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो, एक सुंदर उदाहरण इथं देता येईल आपल्याला. माणूस जसा संसारामध्ये अडकतो ना, गुंततो ना, तसा भ्रमर एक येतो. ज्या पद्धतीनं माऊलींनी सांगितलं की ऋण झुनू रे भ्रमरा, ऋण झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, भ्रमरा ऋण झुनू रे भ्रमरा. हा ऋणझुन करणारा हा भ्रमर जेव्हा एखाद्या सुंदर असा मकरंद असलेल्या फुलाच्या भोवती तो गुंतत जातो, कमलपुष्प असो, गुलाब पुष्प असो किंवा अजून कुठल्याही प्रकारचा गंधित असणारं पुष्प असो, आणि या कमलपुष्पाच्या मध्ये तो जेव्हा जातो, जेव्हा त्याचा तो भाव जो आहे तो एकरूप होतो तिथे, आणि त्या गंधामध्ये तो लिप्त होतो. खर पाहिलं तर भ्रमर हा भुंगा जो असतो तो मोठमोठाले लाकडं कोरतो, पण त्या कमळाच्या पाकळ्या ह्या मृदू असतात, अत्यंत मृदू असतात, आणि तो त्याच्या प्रेमामध्ये पडतो. गंध त्याच्या नाकात गेल्यानंतर तो अगदी म्हणजे व्याकुळ होतो आणि प्रेमामध्ये बद्ध होतो. आणि ज्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी गेला, तिन्हीसांजा झाल्या, सूर्य मावळला, आणि मावळल्यानंतर त्या पाकळ्या काय झाल्या, मिटून गेल्या. खरं पाहिलं तर पाकळ्या मिटून गेल्या तर त्याला त्या सहज कुरतडता येतात, पण तो ते करत नाही. कारण तो तिथं काय, कारणं बंधमोक्षयो, तो बंधनामध्ये अडकलाय. कसल्या बंधनामध्ये? तर प्रेमाच्या बंधनात. तसा माणूस या संसाराच्या प्रेमाच्या बंधनामध्ये अडकलेला आहे. आणि मग तो रात्रभर त्या ठिकाणी तळमळत राहतो की मला बाहेर जायचं आहे, पण मी या ठिकाणी बद्ध झालेलो आहे. हे ईश्वरा, मला याच्यातून सकाळी मला याच्यातून काढ. आणि मग सकाळ होते, सूर्य उगवतो, आणि आपोआप पाकळ्या अशा उमलतात, आणि मग तो बंधमुक्त होतो. माणसाला बंधमुक्त कधी होता येईल? माणसाला बंधमुक्त होताना याच ठिकाणी होता येईल. पण संसारातला हा जो आपला बंधन आहे, हे बंधन आपण सैल करायला पाहिजे. आपण ईश्वराकडे झुकलं पाहिजे, आपण ईश्वराच्या दारी गेलं पाहिजे. आणि ईश्वराच्या दारी गेल्यानंतर, हे भगवंता, तू माझा आहेस आणि मी तुझा आहेस, अशा प्रकारची भक्ती जर आपल्या या ठिकाणी आपल्याला करता आली तर या ठिकाणचे बंधनं सगळे निघून जातात. बंधाय विषयासंगो मुक्ते निर्विषयम मनः. मग काय तर इंद्रिय विषयापासून अनासक्त असलेले मन मोक्षाला कारण होते. कोणतं मन मोक्षाला कारण होते? तर इंद्रियापासून अलिप्त झालेलं. इंद्रियापासून अलिप्त आपल्याला कधी होता येईल? तर भक्तीमध्ये रममाण झाल्यानं. भक्तीमध्ये जेव्हा आपण रममाण होतो, भक्तीमध्ये एकरूपता निर्माण होते, भक्तीत तल्लीनता निर्माण होते, भक्तीमध्ये तादात्म्यता निर्माण होते, आणि एकरूपता निर्माण झाल्यानंतर तादात्म्यता निर्माण झाल्यानंतर, आणि या हृदयीचे त्या हृदयी जेव्हा जातं ना, तेव्हा माणूस एकरूप होतो.
ज्याप्रमाणे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी असे म्हणणारे संत सावता महाराज कधीही पंढरपूरला आयुष्यामध्ये गेले नाही हे आपल्याला माहिती. पण एकदा काय झालं की नामदेवाला अहंकार झाला, खूप मोठ्या प्रकारचा अहंकार झाला की भगवंत फक्त मला बोलतो, मला त्याची माझ्या हाताने जेवतो आणि मला त्याची सगळी विचारपूस मी करतो, त्याची काळजी मी वाहतो, म्हणून मी श्रेष्ठ आहे. अशा प्रकारचा अहंकार जेव्हा नामदेवाला झाला तेव्हा त्याचा फुगा अहंकाराचा फोडणं हे भगवंताचं काम होतं. आणि म्हणून एक दिवशी सकाळी जेव्हा नामदेव येतात गाभाऱ्यामध्ये तेव्हा भगवंत उठले आणि आरणला निघून गेले. आरण हे सावता महाराजांचं गाव आणि त्या ठिकाणी ते सावत्याच्या मळ्यामध्ये गेले. जेव्हा जिथं सावता आपापल्या याच्यामध्ये तल्लीन होता, पाणी देत होता आपापल्या बागेमध्ये, आपल्या शेतामध्ये, आणि काय पिकलेलं होतं तर कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी लसूण मिरची कोथिंबिरी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला श्रीहरी अवघा झाला श्रीहरी. कांदा मुळा भाजी भाजी कांदा मुळा भाजी. अशा प्रकारची कांदा मुळा आणि भाजी असं सुंदर कवण करत अभंग करत सावता मुळा भगवंताच्या चरणी लीन होता. त्या ठिकाणी धावत 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 स्वतः भगवंत आले आणि भगवंत त्याला म्हणाले, अरे सावत्या सावत्या मला पटकन लपव कुठतरी. आता शेत होतं ते, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लपण्यासाठी जागा नव्हती. मग आता मला लपव. देवाला बाकी काहीच नाही, गडबडीत होते देव आणि म्हणले पटकन लपव, काही विचारू नको बाकी. मग सावतानं त्यांना काहीच विचारलं नाही, इकडे तिकडे बघितलं कुठंच काही नाही देवाला लपवायला. आणि देव तर म्हणतात लपव, कशाचाही विचार केला नाही महाराज. संत सावता महाराज हा अत्यंत एकनिष्ठ असा ईश्वराचा भक्त होता, पण कधीही पंढरपूरला तो वारीला गेला नव्हता. असा हा एकनिष्ठ भक्त जेव्हा देव म्हणतो की मला कुठंतरी लपव, लपण्यासाठी कुठेच जागा दिसेना, कशाचाही विचार केला नाही सावता महाराजांनी आणि आपली छाती टरकन फाडली. छाती फाडली, भळभळा रक्त गळायला लागलं आणि देवाला सांगितलं, देवा माझ्या छातीमध्ये लपा, देवा माझ्या छातीमध्ये लपा. आणि त्या ठिकाणी खरंच भगवंत काय झाले, त्याच्या छातीमध्ये लिप्त झाले. आता विज्ञानाचे लोक म्हणतील की असं कुठे शक्य आहे का, पण भक्तीमध्ये सारं शक्य आहे. बरं, ही भक्ती आहे, ही तादात्म्यता आहे, ही एकरूपता आहे. जेव्हा या हृदयीचे त्या हृदयी होतं ना, तेव्हा भगवंत साकारतो आणि काहीही शक्य होतं. आणि त्या ठिकाणी भगवंतामध्ये लिप्त झाले. भगवंत फार खेळकर आहेत बघा. त्यांनी आपला काष्टासमोर असा पदर समोर हे ठेवला, पितांबराचा, ज्याला आपण काष्टा म्हणतो ना, तो काष्टा असा बाहेर ठेवला. भरजरी वस्त्र असं ते बाहेर दिसायला लागलं. इकडं सगळीकडे रक्त दाटलं, रक्त पडायला लागले, थेंब 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 थेंब. तितक्यामध्ये नामदेव मंदिरामध्ये आले. पाहिलं त्यांनी मंदिरात देव नाहीत. मला विचारल्याशिवाय देव कुठं गेले, मला विचारल्याशिवाय देव कुठं गेले म्हणून ते भडव्यांना विचारू लागले. भडवे म्हणले मला काही माहीत नाही, आम्हाला काही माहीत नाही देव कुठं गेले ते. मग बाहेर आले. बाहेर काही वारकरी दिसले. वारकरी कधी खोटं बोलत नाहीत म्हणून ते त्यांच्याकडे गेले. अरे देव कुठे गेले, देव दिसले का? ते बोलले हो, देव जाताना दिसले आम्हाला या ठिकाणी.
आम्ही त्यांचं दर्शनही घेतलं म्हणले. आम्हाला वाटलं देव आता कुठं चाललेत, आम्ही काय करावं, म्हणून देव गेले. कुठे गेले? या दिशेनं गेले. मग या दिशेला कोणतं गाव आहे? तर या दिशेला आहे आरण. आणि आरण हे संत सावता महाराजांचं गाव आहे. त्याच ठिकाणी भगवंत त्याला भेटण्यासाठी गेले असतील हे नामदेवांच्या लक्षात आलं. नामदेव धावत पळत भगवंताला भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेले. तो आपला सावता महाराज त्या ठिकाणी आपलं काम सुरू होतं. एकीकडे ठिप 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 रक्त गळत होतं आणि दुसरीकडे भगवंत हृदयामध्ये बसलेले होते. पहा काय अलौकिक अशी ही सुंदर अशी लीला आहे भगवंताची. नामदेवाने विचारलं, सावता अरे देव इकडं आले का रे? आता या ठिकाणी संत असून सुद्धा देवासाठी सावता खोटं बोलले नाही. बाबा नामदेवा इकडे काही देव आले नाही. पण निरखून बघितलं नामदेवाने, आणि नामदेवाने निरखून बघितल्यानंतर त्यांच्या छातीतून टप 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 असं रक्त गळत होतं. आणि देवाचा भजरी शालू या ठिकाणी त्यांच्या पितांबर बाहेर दिसत होता. म्हणले माझ्याशी खोटं बोलतोस का? हे काय तुझ्या हृदयामध्ये देव आहे? आणि असं म्हटल्यानंतर नामदेवाला लक्षात आलं की आपण वृथा अभिमान करतोय. आपण म्हणतोय की आपणच देवाचे खरे निस्सीम भक्त आहोत. खरं सांगतो तुम्हाला की नामदेवाच्या लक्षात आलं की अनन्य भावानं सेवा जो करणारा भक्त आहे तो म्हणजे सावता महाराज आहे. आणि हा सावता महाराजाची भक्ती माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. अहंकाराचे काठ जर भक्तीला लागले तर ती भक्ती व्यर्थ आहे, वृथा आहे. आणि म्हणून काय करायचं आहे तर देवाची द्वारी उभा क्षणभरी, एक क्षण जरी तुम्ही तिथे थांबले ना तर तुमचं कार्य सफल होतं. या ठिकाणी तर रात्रंदिवस त्यांच्या सान्निध्यात असणारा नामदेव, पण नामदेवाला काय झाला होता? अहंकार झाला होता. म्हणून लक्षात घ्या, भक्तीमध्ये अहंकाराला थरा नाही आहे, अजिबात नाही. अहंकार नाही. हे ईश्वरा, हे जी माझी पूर्ण काया आहे ना, या कायेवर तुझा अधिकार आहे. तू आणि मी वेगळे नाही आहेत. हे ईश्वरा, तू आणि मी वेगळे नाही आहेत. या हृदयीचे त्या हृदयी. जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने वागाल, जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची भक्ती समर्पित कराल, तेव्हा भगवंत साक्षात तुमच्यासमोर उभा राहायला काही वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियाला, तेने मुक्तिचारी साधियाला. हा जो भाग आहे आपल्याला तो नंतर बघायचा आहे. आज आपण काय बघितलं तर देवाची द्वारी. देवाचं द्वार कोणतं आहे तर मनाचं द्वार. मनाचं द्वार उघडल्यानंतर देव अनन्य भावानं भक्तीनं त्याच्यासमोर समर्पित झालो ना की देव आपोआप आपल्या हृदयामध्ये निर्माण होतो, हृदयामध्ये येतो, हृदयामध्ये तो स्थिर होतो आणि साक्षात परब्रह्म पांडुरंग हा जो आहे तो आपल्याला दर्शन देतो. बरं, आजही देतो. विश्वास ठेवा, आजही भगवंत काष्टी पाषाणी सगळीकडे आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी राहे तू भगवंत. अहो मला सांगा ना, भक्तीचा महिमा किती वर्णावं, किती श्रेष्ठ आहे. कुठे राहिले नाथाचं पैठण आणि कुठं राहिला भगवंत ज्या ठिकाणी राहत होता, एवढा श्रीमंत, एवढा मोठा, एवढा जगतव्याप्त, जगतामध्ये व्याप्त झालेला. पण नाथांच्या घरी त्यांनी 12 वर्ष पाणी भरलं की नाही. हा भक्तीचा महिमा आहे. सांगेन पुढे कधीतरी. आणि म्हणून आजच्या या शब्द प्रपंचामध्ये आपण फक्त आणि फक्त पांडुरंगाची सेवा कशा पद्धतीची केली तर देवाची द्वारी. अशा प्रकारे देवाचं द्वार कोणतं आहे तर मनाचं द्वार. मनाचं द्वार उघडा आणि भक्ती समर्पित करा, तेव्हाच आपल्याला भगवंत प्राप्त होईल. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला माऊलींनी सांगितलेलं आहे. ते देवाचं द्वार आपण आपल्या यथामती इथं वर्णन केलेलं आहे. जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच त्याच्या पुढचा भाग घेऊयात आणि प्रत्येक या प्रवचनामध्ये आपण एक शब्दाचा अर्थ आपल्याला इथं समजून घ्यायचा आहे आणि तो यथामती मी भगवंताच्या चरणी ही माझी शब्दसेवा समर्पित करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदे हरी, पुंडलीक वरदे हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय। सावता महाराज की जय। नामदेव महाराज की जय। विठ्ठल 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 विठ्ठल।